खऱ्या बातम्या प्रसारित करणाऱ्या पत्रकार सैफन शेख यांच्यावर कट रचून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा। सोलापूर शहरात एमडी न्यूजचे संस्थापक व डिजिटल पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य सैफन शेख यांच्यावर गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला। श्री सैफन शेख यांनी डिजिटल न्यूज वेब पोर्टल एमडी न्यूज 24 मध्ये गेल्या महिनाभरापासून पंचनामा या मंत्र्याखाली सोलापूर शहर आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचा गैरकारभार उघडकीस आणलाय। सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी डॉक्टर राखी माने यांची प्रतिनियुक्ती नगर विकास मंत्रालयाने बेकायदेशीरपणे केली आहे। शहर आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती करताना राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला वैद्यकीय क्षेत्रातील MBBS, DPH, MBBS, PSM असे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांची आवश्यकता असते। तरी देखील ही नियमावली डावलून नगर विकास मंत्रालयाने राखी माने MBBS ENT डॉक्टराची नियुक्ती केली आहे। याबाबत एमडी न्यूज मार्फत ही बाब सोलापूरकरांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। सोलापूरकरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बातम्या प्रसारित करत डॉक्टर राखी माने यांना विरोध केला। डॉक्टर राखी माने शहर आरोग्य अधिकारी यांनी सैफन शेख यांना वेळोवेळी फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला, गुंडांमार्फत धमकावण्याचा प्रयत्न केला। सोलापूर महानगरपालिकेत घुटमळत राहणारा गुंड प्रवृत्तीचा श्रीकांत गायकवाड यांच्या मार्फत देखील 8 दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती। 27 जून रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी कट रचून एका हस्तकांमार्फत श्री सैफन शेख यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं आणि बातम्या बंद करण्यास सांगितलं। काही वेळाने डॉक्टर राखी माने शहर आरोग्य अधिकारी यांनी श्रीकांत गायकवाड याला पाठवून दिलं आणि शिवीगाळ व मारहाण करण्यास सांगितलं। श्रीकांत गायकवाड हा मारहाण करताना आणि प्रसिद्धी माध्यमातून डॉक्टर राखी माने ही माझी मावस बहीण आहे असं सांगत होता। यावरून हे सिद्ध होतं की खऱ्या आणि योग्य बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी पत्रकार सैफन शेख यांना मारहाण करण्यात आले। खरी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराची मुस्कटदाबी शहरातील अधिकाऱ्यांमार्फत केली जाते। सोलापूर स्थानिक प्रशासनानं शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व मारहाण करणारे श्रीकांत गायकवाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी डिजिटल पत्रकार संघाची मागणी आहे। कारवाई झाली नाही तर सोलापुरातील सर्व डिजिटल पत्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी ही विनंती। यावेळी डिजिटल मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष जमीर भाई शेख, यशवंत पवार, इरफान शेख, उजेब इनामदार, शहनवाज शेख, आकिब मडकी, सादिक शेख, अल्ताफ शेख, अजमेर शेख, मोहसिन बागवान, अर्जुन चौहान, समीर आब्दी राजे, अशफाक शेख, बाबा शेख, प्रदीप चौहान आदी पत्रकार उपस्थित होते। जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।